शाळेत मार्जिन सोडलं नाही म्हणून शिक्षकांनी ओरडलेलं आठवतंय का? पण हे नक्की मार्जिन असतं कशासाठी, कधी विचार केलाय का? चला सांगते. आधी फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिलं कारण करेक्शन आणि कमेंटसाठी जागा. शिक्षकांना चूक दाखवायला, गुण द्यायला किंवा शेरा लिहायला ती मोकळी जागा असते. दुसरं कारण बाइंडिंग आणि होल पंचिंग साठी जागा. जर मार्जिन नसेल आणि तुम्ही शेवटपर्यंत लिहिलं तर बाइंडिंग करताना किंवा पंच करताना तुमचं महत्त्वाचं लिखाण गायब होऊ शकतं. तिसरं कारण जरा सायंटिफिक आहे. डोळ्यांना आराम आणि रीडिंग इझी होण्यासाठी. जेव्हा तुम्ही सलग लिहिता या टोकापासून त्या टोकापर्यंत, तेव्हा ब्रेनला ओळ ट्रॅक करणं अवघड होतं. मार्जिनमुळे डोळ्यांना व्हिज्युअल ब्रेक मिळतो आणि वाचणं सोपं होतं. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग पॉइंट, मार्जिनची सुरुवात प्रिंटिंग सुरू होण्या आधीपासून झाली होती. जुन्या हस्तलिखित पुस्तकांमध्ये किनाऱ्यावरची जागा सगळ्यात जास्त हाताळली जायची, त्यामुळे ती सगळ्यात आधी खराब व्हायची. म्हणून मुद्दाम तिथे मोकळी जागा सोडली जायची, जेणेकरून महत्त्वाचा मजकूर सुरक्षित राहील. म्हणजे बघा, आपले शिक्षक मार्जिनसाठी ओरडायचे ते काही उगीच नाही, शेकडो वर्षांपूर्वीचं लॉजिक त्यामागे होतं. असेच हिडन फॅक्ट्स जर आवडत असतील तर व्हिडिओ सेव्ह करा आणि मला कमेंट मध्ये सांगा, हे तुम्हाला आधी माहित होतं का?